नमस्कार मैत्रिणींनो, उन्हाळी वाळवणाला सुरुवात केली की नाही? नसेल केली तर पटकन सुरुवात करा. मी खास तुमच्यासाठी नवनवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. अगदी झटपट बनणाऱ्या, अगदी सोप्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे. तर मी भरपूर अशा रेसिपी उन्हाळी वाळवणाच्या मी भरपूर अशा 10-12 रेसिपी अपलोड केलेल्या आहेत. त्या तुम्ही जर पाहिल्या नसतील तर नक्की पहा. आणि आज मी उन्हाळी वाळवणातील खास सर्वात महत्त्वाची रेसिपी बनवून दाखवणार आहे. ती म्हणजे रव्याची कुरडई. ही कुरडई बनवायला खूप सोपं आहे. जास्त मेहनत नाही, जास्त वेळ लागत नाही. तर अगदी मी तुम्हाला काही लहान-सहान भरपूर अशा टिप्स सहित मी आजची तुम्हाला रव्याची कुरडई बनवून दाखवणार आहे. फक्त काही महत्त्वाच्या चुका टाळायच्या आहेत. खास टिप्स फॉलो करायच्या आहेत, म्हणजे तुमची पण कुरडई अशीच होणार आहे, जशी की माझी कुरडई बनलेली आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ थोडा देखील स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी कीर्ती रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. इथं बघा, आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे. आता इथं मी एका स्टीलच्या भांड्यामध्ये 1 किलो रवा घेतलेला आहे. आता हा रवा आपल्याला चांगला खळखळ असा धुवून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि हा रवा आपल्याला धुवून घ्यायचा आहे. अगदी सोपी रेसिपी आहे. झटपट बनणारी ही रव्याची कुरडई आहे. तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. फक्त व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुमची ही कुरडई माझी जशी बनलेली आहे तशीच तुमची बनणार आहे. त्यासाठी व्हिडिओ अजिबात कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता रवा धुतल्यानंतर आपल्याला हा रवा 2 दिवस असाच भिजत ठेवायचा आहे आणि या रव्यावरचं सकाळ संध्याकाळ पाणी बदलून दुसरं पाणी ओतायचं आहे. आता बघा, 2 दिवस झालेले आहेत आणि हा तिसरा दिवस आहे. तर बघा, रव्यावरचं जे वरचं पाणी आहे, तर ते आपण जवळपास सकाळ संध्याकाळ असं 2 दिवस पाणी ते काढून दुसरं पाणी थंड ओतलेलं होतं. तिसऱ्या दिवशी बघा, त्या रव्यावरचं पाणी आपल्याला वरचं सगळं नितळून काढायचं आहे आणि खाली तळाला बघा, आपण जसा गव्हाचा चीक घेतो की नाही, कुरडई बनवण्यासाठी गहू भिजू घालून, नंतर तो आपण मशनीमधून चीक काढून आणतो किंवा घरी मिक्सरला वाटून घेतो. तर अगदी सेम गव्हाची जशी कुरडई होती की नाही, अगदी सेम तशीच ही रव्याची कुरडई लागते खायला पण चवीला. बघा, तसाच हा चीक काय झालेला आहे, तळाला आळून बसलेला आहे. तो चीक आपल्याला काय करायचा आहे, चमच्याने फोडून घ्यायचा आहे. आणि तो चीक आपल्याला सर्वात महत्वाची एक टिप्स म्हणजे कुरडई बनवताना हा आपल्याला चीक मोजून घ्यायचा आहे. सर्वात महत्वाची ही टिप इथं आहे. बऱ्याच वेळा काय होतं, बऱ्याच जणीकडून कुरडईचा जो चीक असतो तर तो हटताना घट्ट होतो. मग पाणी घातलं की मग कुरडईचे तुकडे पडतात. तर ह्या चुका म्हणजे बऱ्याच अशा म्हणजे चुका होतात. तर त्या टाळण्यासाठी बघा, मी तुम्हाला सर्वात सिक्रेट गोष्ट म्हणजे सांगते. सुरुवातीला आपल्याला चीक मोजून घ्यायचा आहे. आता जेवढा चीक आहे तेवढंच पाणी आपल्याला आदन म्हणून ठेवायचं आहे. आता बघा, या पात्रामध्ये मी चीक कोतून घेतलेला होता. आता जेवढा चीक होता, तर ते चीक मी एका पात्रामध्ये काढून घेतला आणि त्याच भांड्याने आपल्याला आदन ठेवायचं आहे. तेवढंच पाणी आपल्याला मोजून घ्यायचं आहे. आता बघा, इथं जाडबुडाचं एक पातेलं घेतलं आणि त्याच्यामध्ये जेवढं आपलं रव्याचं जे चीक होता, तर तेवढंच पाणी ठेवायचं आणि वरती जास्तीचं आपल्याला 1 ग्लास पाणी अ, आदन आदन ठेवलेलं आहे, तर त्याच्यामध्ये जास्तीचं 1 ग्लास पाणी ठेवायचं आहे. आता हे 1 ग्लास जास्तीचं पाणी आदनामध्ये कशामुळे ठेवायचं ते मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणारच आहे. चला, आता पाण्याला बघा खळखळ अशी उकळी आलेली आहे. आता जे आपण 1 ग्लास जास्तीचं पाणी ठेवलं होतं की नाही, तर ते आपल्याला पाणी 1 ग्लास काढून घ्यायचं आहे आणि उकळी आल्यानंतरच पाणी आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. ही नंबर 2 सिक्रेट टिप आहे. बघा, इथं मी 1 ग्लास जास्तीचं पाणी जी टाकलेलं होतं, तर ते 1 ग्लास मी काढून घेतलेलं आहे. आता बघा, पाण्याला खळखळ अशी उकळी आलेली आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला 4 चमचे मीठ घालायचं आहे. पोहे खायचा छोटा चमचा, त्याने 4 चमचे मीठ घालायचं आहे. 1 किलो रव्यासाठी 4 चमचे मीठ हे बरोबर होतं. आता बघा,
आता आपल्याला हे कुरडईचं म्हणजे रवा जे आहे, तर तो रवा आपल्याला काय करायचा आहे, म्हणजे रव्याचा जो चीक आहे कुरडईचा हा, तर तो याच्यामध्ये हटायचा आहे. तर मी लाटणं घेतलेलं आहे आणि बघा पाण्याला खळखळ अशी उकळी आली, की काय करायचं 2 मिनिट आपल्याला ते आदन थोडंसं शांत होऊ द्यायचं आहे. असं म्हणजे थीर होऊ द्यायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये हे चीक ओतायचं आणि एका हाताने आपल्याला लाटण्याने सतत हलवत राहायचं आहे. आणि आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे. याने काय होतं जो आपण चीक याच्यामध्ये ओतलेला आहे, तर त्याच्या अशा गरसा बनत नाहीत, गाठी बनत नाहीत. तर लाटणं आपल्याला सतत असं फिरवत राहायचं आहे. आता हे जसं हे मिश्रण घट्ट होईल, तसं हे हलवायला हे असं जड जातं. तर एखाद्या सुती कपड्याने, फडक्याने किंवा पकडीने हे पातेलं डाव्या हाताने धरायचं आणि उजव्या हाताने लाटण्याने आपल्याला हे पटपट, पटपट असं हे हटवून घ्यायचं आहे. हटायला थोडंसं आता हे मिश्रण जसं आळेल, घट्ट होईल तसं जरा जड जातं. तर बघा आणि सतत आपल्याला लाटण्याने असं हलवत राहिलं ना, तर याच्यामध्ये अजिबात गाठ होत नाही आणि हे मिश्रण असं बघा एकसारखं लोण्यासारखं आपला चीक होतो. हे कुरडईचं मिश्रण एकदम मऊसूत होतं. आता बघा हे मिश्रण मला खूप असं घट्ट वाटलं. तर जे आपण जास्तीचं 1 ग्लास पाणी उकळलेलं ठेवलं होतं, त्यातलं आपल्याला काय करायचं, 1 कप पाणी ओतायचं आहे याच्यामध्ये आणि जर तुम्हाला जास्त म्हणजे घट्ट नाही वाटलं ना, तर तुम्हाला पाणी घालायची काहीच गरज नाही. कारण कसं कमी जास्त थोडंफार प्रमाण होऊ शकतं. आणि कुरडईचं जास्त मिश्रण घट्ट पण नसायला पाहिजे आहे. म्हणजे जास्त घट्ट पण नको, जास्त पातळ पण नको. जास्त जर घट्ट कामापेक्षा जास्त जर कुरडईचं मिश्रण घट्ट जर झालं ना, तर कुरडई बनवताना हाताला असं म्हणजे प्रेस करताना खूप म्हणजे त्रास होतो आणि कुरडईची शेव चांगली येते. पण तळताना ती कुरडई अशी चांगली तिप्पट चौपट फुलत नाही. तर बघा आता हे चांगलं मिश्रण हे आपण हटवून घेतलेलं आहे. पातेलं छान पुसून घ्यायचं आणि झाकण ठेवून आपल्याला काय करायचं आहे, चांगली वाफ या चिकाला आपल्याला आणून घ्यायची आहे. आता बघा मी नंतर काय केलं चमच्याने आता चांगला मोठा जाड चमचा मी घेतलेला आहे आणि चमच्याने मी असं हे हटवून घेत आहे. बघा नंतर आपण 1 कपभर पाणी घातलेलं होतं. तर परत पाणी घालायची अजिबात गरज लागलेली नाही. जेवढा चिक होता तेवढंच पाणी आणि वरतून मला फक्त 1 कप जास्तीचं पाणी लागलेलं आहे. आणि प्रत्येकी आपल्याला काय करायचं 3 ते 4 मिनिटाला आपल्याला 2-3 वेळा काय करायचं आहे, हे मिश्रण आपल्याला पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे, हटवून घ्यायचं आहे. परत झाकण ठेवायचं असं प्रत्येकी 2-3 मिनिटाला 2-3 वेळा करायचं आहे. मिश्रण छान शिजलेलं आहे. एकदम असं लोण्यासारखं हे आपलं कुरडईचं मिश्रण झालेलं आहे आणि शिजलं की नाही कसं ओळखायचं, तर हाताला असं मिश्रण नाही चिटकलं की समजायचं मिश्रण आपलं शिजलेलं आहे. चला गॅस मी बंद केलेला आहे आता. आता मिश्रण आपलं कुरडई बनवण्यासाठी तयार झालेलं आहे. तर कुरडईचा साचा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये बघा मी कुरडईची प्लेट घातलेली आहे. आता इथं तुम्हाला छोटी-मोठी कुरडईची शेव बनवायची आहे, त्यानुसार तुम्ही प्लेट तिथं बसवू शकतात. सूर्याला आतून तेल लावायचं म्हणजे कसं जास्त राडा होत नाही. कारण हे मिश्रण कुरडईचं मिश्रण जास्त चिकट असतं आणि कुरडईचं मिश्रण आहे तर ते सूर्यामध्ये असं दाबून-दाबून भरायचं म्हणजे कुरडईची शेव एकसारखी कुरडई बनवताना पडते आणि बघा इथं आपल्याला कुरडई बनवून घ्यायची आहे. काय मस्त अशी बघा पांढरी शुभ्र एकदम काचेसारखी इथं आपली कुरडई मस्त बघा इथं काय छान बनते. आणि आपला कुरडईचा जो हा चीक आहे तर एकदम असा पांढरा शुभ्र लोण्यासारखा असा झालेला आहे. त्याच्यामध्ये गाठ नाही किंवा गोटुळी नाही. बघा काय मस्त एकसारख्या इथं कुरडया आपल्या इथं रव्याच्या कुरडया मस्त अशा होत आहेत. तर बघा सेम पद्धतीने राहिलेल्या मिश्रणाच्या सर्व कुरडया मी बनवून घेते आणि इथं मी घरातच फॅनच्या हवेलाच कुरडया बनवत आहे. चला राहिलेल्या मिश्रणाच्या मी सर्व कुरडया बनवून घेते. इथं आपल्या पूर्ण कुरडया बनवून झालेल्या आहेत आणि इथंच मी घरातच फॅनच्या हवेला 1 दिवस सुकवून घेणार आहे आणि रव्याची कुरडई वाळायला काही जास्त गव्हाच्या कुरडईसारखा वेळ लागत नाही. 1 दिवस फॅनच्या हवेला आणि 1 दिवस कडकडीत उन्हामध्ये भरपूर म्हणजे वाळण्यासाठी हा वेळ होतो. म्हणजे 1 दिवस फॅनच्या हवेला आणि 1 दिवस कडकडीत ऊन एवढं म्हणजे भरपूर होतं. आपली कुरडई ही 1 दिवसामध्ये कडकडीत अशी वाळून तयार होते.
चला मी एक दिवस उन्हामध्ये आणि एक दिवस फॅनच्या हवेला सुकवून घेते. अगदी सोपी रेसिपी आहे, झटपट बनणारी आहे. बऱ्याच जणींना काय होतं, कुरडई म्हटलं की किचकट वाटतं. पण मी आज खास त्यांच्यासाठीच ही रेसिपी घेऊन आलेली आहे. किचकट न वाटता अगदी सोप्या पद्धतीने मी कुरडई बनवून दाखवलेली आहे. बघा, इथं आपल्या कुरडया वाळून तयार झालेल्या आहेत. बघा, काय पांढऱ्या शुभ्र काचेसारख्या इथं कुरडया आपल्या वाळून तयार झालेल्या आहेत. आणि 1 किलो रव्यामध्ये जवळपास 100-150 कुरडई झालेली आहे. तर जास्त छोट्या पण बनवल्या नाहीत, जास्त मोठ्या नाही, पण मध्यम आकाराच्या आहेत. आणि एकदम बघा, शेवची प्लेट मी काय केलेली होती, एकदम छोटी टाकलेली होती. जर तुम्हाला थोडीशी मोठी टाकायची असेल ना सुऱ्यामध्ये, तर टाकू शकतात आणि तुम्ही कुरडई बनवू शकतात. आता चला, इथं बघा काय मस्त कुरडया आपल्या मोठं एक दुरडी भरून म्हणजे टोपलं भरून आपल्या इथं 1 किलो रव्याच्या कुरडया बनवून तयार झालेल्या आहेत. आणि तुम्हाला मी खरंच मैत्रिणींनो सांगते, एकदा नक्की तुम्ही ही रव्याची कुरडई बनवून बघा. तुम्ही दरवर्षी उन्हाळ्यात म्हणजे सर्वात अगोदर उन्हाळी वाळवणाच्या सुरुवातीला तुम्ही नक्कीच रव्याचीच कुरडई बनवायला घ्याल. एवढी सोपी आहे आणि खायला तर खरंच मी सांगते म्हणून बरं का, नक्की तुम्ही एकदा बनवून बघा. खरंच गव्हाची कुरडई जशी लागते की नाही, अगदी सेम तीच चव लागते. मी सांगते म्हणून एकदा तुम्ही नक्की ही रव्याची कुरडई बनवून बघा. आता मी तुम्हाला ही रव्याची कुरडई लगेच तळून सुद्धा दाखवणार आहे, की गव्हाच्या कुरडईसारखी रव्याची कुरडई तेलात टाकल्यानंतर फुलते की नाही, तर मी तुम्हाला लगेच तळून दाखवते. बघा, इकडं तेल कडकडीत गरम झालेलं आहे. आणि तेलात टाकताच बघा, आपली कुरडई किती दिसायला छोटी होती की नाही, तेलात टाकल्यानंतर बघा तिप्पट चौपट पटीने ही आपली कुरडई फुललेली आहे आणि एकदम पांढरी शुभ्र काचेसारखी कुरडई आपली इथं तळलेली आहे. आणि अगदी म्हणजे तेलात टाकली की कढई सुद्धा म्हणजे पुरत नाही, एवढी म्हणजे अपुरी पडते कढई सुद्धा. तेलामध्ये कुरडई तळण्यासाठी टाकली की एवढी म्हणजे कुरडई ही फुलते. एकदा नक्की तुम्ही अवश्य ही बनवून बघा. आणि तुम्हाला माझी रेसिपी आजची कशी वाटली ती सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हो मैत्रिणींनो, तुम्ही म्हणजे माझी रेसिपी कुठून पाहतात, कोणत्या गावातून, कोणत्या जिल्ह्यातून पाहतात, ते सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि तुम्ही बनवलेली रव्याची कुरडई कशी झाली ते पण माझ्याशी शेअर करायला अजिबात विसरू नका. तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा. तर वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. आणि मैत्रिणींनो, मी तुम्हाला लगेच 2-4 दिवसांनीच म्हणजे पुढच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला गव्हाची कुरडई सुद्धा रेसिपी लगेच बनवून दाखवणार आहे. तर गव्हाच्या कुरडईची रेसिपी आपली लवकरच येणार आहे. त्यासाठी नक्की आपल्या व्हिडिओला कनेक्ट राहा.